तुपामध्ये हसत रुसत फसत विरघळत एवढ्या मोठ्या अनरस्या मी आज फायनली बनवल्या होत्या. सकाळी सर्वात अगोदर तर बाकीचे कामं आवरले आणि मग हे अनरस्यांचं काम बनवायला घेतलं होतं. तर उद्या माझ्या घरी ना धोंडे जेवणाचा कार्यक्रम होता माझ्या दोघी लाडक्या नंदांचा, तर त्यासाठीच ह्या अनरस्या बनवल्या होत्या. त्यानंतर मग हे ना माझ्या मावशीच्या घरी आलो होतो आम्ही. तर आता तुम्ही म्हणशाल मावशीच्या घरी आले की जंगलात आले, तर हे ना माझ्या मावशीच्या घराच्या आजूबाजूचा एरिया आहे. माझ्या मावशीच्या घराच्या आजूबाजूला पूर्ण शेती आहे त्यामुळे. तर रांगोळी बघून तुम्हाला कळलंच असेल काय कार्यक्रम आहे. त्यानंतर मध्ये आल्यानंतर हे छान डेकोरेशन बघितलं जे माझ्या लहान्या बहिणीने बनवलेलं होतं. त्यानंतर मग घरातलं महिला मंडळ बघा मस्त असं पुरणपोळ्या बनवत होते सर्वजण, काही ना काही काम करत होतं प्रत्येकजण. त्यानंतर पुरुष मंडळींचं काम तर एकच आहे, फक्त गप्पा मारणं. महिलांना जास्त कामं असतात घरामध्ये काही कार्यक्रम असल्यावरती, माणसं मात्र मस्त गप्पा मारत राहतात. आणि त्यानंतर मग मावशीने बाकीचे सर्व जे ओटीचं सामान बाकी वाण देण्याच्या वस्तू सर्व काही मस्त अरेंज करून ठेवल्या होत्या आणि खूप मस्त ते सर्व काही छान कार्यक्रम पार पडला आज. आणि तिने आम्हाला वाण दिले, त्याच्यानंतर तिच्या नंदांनाही वाण दिले आणि छान होता आजचा दिवस. चलो बाय.